तर नमस्कार विद्यार्थी मित्रो, डिअर स्टुडंट कोचिंग क्लासमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर बघा, आज आपण पाहणार बघा कोणत्या आकृतीमध्ये चौरस आणि चौकोन कसे मोजावे. एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे. तर चला लगेच पाहूया. तर पहा, पहिल्या आकृतीमध्ये बघा किती चौकोन आहेत पाहिजे आपल्याला. आता काय करायचं, पहिले सर्व असे नंबर द्या, 1 2 3 आणि इथं पण 1 2 आणि 3. आता काय करायचं, या तिघांची बेरीज करा. 1 2 3 यांची बेरीज किती येते, 6. आणि आडवी पण करा, किती बेरीज येते, 6. 6 गुणिले 6 किती आलं, 6 गुणिले 6 म्हणजे किती आलं, 36. 36 हे काय आले, आपलं चौकोन आले. आता पाहूया चौरस किती येतात. आता काय करायचं, या 3चा आणि 3चा गुणाकार करायचा सामने सामने, म्हणजे शेवटचे 3 गुणिले 3 किती आलं, 9. अधिक दोघांचा गुणाकार, 2 दुणे 4, अधिक उरला का 1 घेऊन टाका. बघा, 9 9 1 10 आणि 4 किती आलं, 14. तर या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत बघा, 14. तसंच दुसरी आकृती पाहूया आपण. आताच्या सारखा नंबर द्या, 1 2 3 4. उभी पण 1 2 3 4. आता काय करा, या सर्वांची बेरीज करा. आता या सर्वांची बेरीज केली तर किती येते बघा, 6 आणि 4 10, म्हणजे हे 10 आलं. आडवी बेरीज बघा, याची पण आडवी बेरीज 10च येते. आता चौकोन म्हणलं, आता 10 गुणिले 10 किती येत आहे, 10 गुणिले 10 म्हणजे किती आलं, 100. म्हणजे 100 चौकोन आहेत या दुसऱ्या आकृतीमध्ये. आता आपण चौरस पाहूया. आता तसंच 4 गुणिले 4 16, अधिक 3 त्रिक 9, अधिक 2 दुणे 4 आणि हा 1 घेऊन टाकायचं असेल तर. आता यांची बेरीज करा, 16 आणि 4 20, 20 29 30, म्हणजे 30 चौरस आहेत या आकृतीमध्ये. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर ही ट्रिक जर आवडली असेल तर पुढच्या गणिताचं आकृतीमध्ये किती चौकोन आणि किती चौरस आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.